पनवेलमधील 51 जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतरण रखडले. शाळांच्या दुरुस्तीअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन 10 वर्ष पूर्ण झाली तरी रायगड जिल्हा परिषदेच्या 51 शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. हस्तांतरण रखडल्याने जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असून महापालिका ही जबाबदारी स्वीकारत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत असून छतावरील पत्रे उडाले आहेत. भिंतींना मोठे तडे गेले असून त्या कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वर्ग खोल्यांमध्ये वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अंधारात शिक्षण घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे अशा धोकादायक परिस्थितीत अंगणवाडीतील चिमुकलेही शिक्षण घेत असल्याने पालकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आपण पाहतो एका बाजूला डिजिटल इंडिया, विकसित भारत आणि वर्ल्ड क्लास एज्युकेशन याची गोष्ट आपण करतोय. दुसऱ्या बाजूला पनवेल महानगरपालिका हद्दीतील काही जिल्हा परिषद शाळा यांची अवस्था अशी आहे की विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती साधं सुरक्षित छप्परही नाही, की अत्यंत लाजीरवाणी आणि वेदनादायक बाब आहे. आणि प्रशासन, राज्य शासन काही करत नाहीये. प्रस्ताव येतात जातात, पण विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत त्यांचा मूलभूत अधिकार शिक्षण हे मिळालेलं नाहीये. आपण मोठ्या मोठ्या घोषणा देतो, पण या घोषणा फक्त कागदावरच आहेत. 10 वर्ष झाले महापालिका स्थापन होऊन अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना कुठलीही सोय सुविधा, इमारत, छप्पर हे मिळालेलं नाहीये. पण जे आपल्या देशाचं भविष्य आहे अशा मुलांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी साधं छप्परही मिळत नाही, अशी ही अवस्था पनवेल महानगरपालिकेची आहे. ये स्कूल की हालत सालों साल, आज ने बचपन से ये स्कूल ऐसे चालू है, इसका हाल तो बेहाल हुआ है. इसका हाल तो बेहाल हुआ है. आपने तो देखा होगा सब. और छोटे बच्चे लोग का भी ऐसा तालीम में दिल नहीं लग रहा है ना. गाय गरीब बच्चे लोग आ रहे हैं, एक सहूलत मिल रहा है, कुछ सामान मिलता है, चावल मिलता है, ये मिलता है, तो बच्चे छोटे छोटे बच्चे लोग आ रहे हैं आसी में आके. उनका मेन ये है कि कभी कुछ हुआ, दुर्घटना बड़ा हो गया हादसा, तो गाय गरीब बच्चे लोग कहाँ जाएंगे. ऐसे तो नहीं कि प्राइवेट स्कूल है कि कुछ है, सब गरीब ही बच्चे लोग है, सब किधर दवाखाने में जाए क्या. नहीं महानगर पालिका वाले आते, निवड़ के आते, 5 साल के बाद कुछ देखने को नहीं आते. सियासत वाले भी नहीं आते, कुछ नहीं, काम लगे तो आते हैं. अभी तो कोई कुछ बोलने को भी नहीं आ रहा है. 2 प्रशासनांमधील समन्वयाच्या अभावाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून त्यांच्या जीवितासह शैक्षणिक भविष्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका आणि रायगड जिल्हा प्रशासनाने तातडीने शाळांचे हस्तांतरण पूर्ण करून इमारतींची दुरुस्ती आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे. जिल्हा परिषदेच्या महानगरपालिका भौगोलिक क्षेत्रामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या हस्तांतरणासंदर्भात वरिष्ठ पातळीवर हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. आणि ज्या शाळांच्या बैठक व्यवस्थेचा जो मुद्दा आहे त्याची पर्यायी बैठक व्यवस्था महानगरपालिकामार्फत करण्यात आलेली आहे. व सध्या परिस्थितीत काही शाळांमध्ये जिथं बैठक व्यवस्था अजून पूर्ण झालेली नाहीत, ते आमचे समग्र शिक्षाचे जे इंजिनियर आहेत श्री अभिजित मटकर सर, त्यांचे वेळोवेळी या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे व ते स्वतः क्षेत्रीय स्तरावर देखील ते कार्यरत आहेत. वेळोवेळी मला ते माहिती देत असतात. त्यामुळे जरी काही ठराविक शाळांची जरी परिस्थिती बिकट असली तरी त्या शाळांची पर्यायी व्यवस्था महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12.
72 76 47 38 54.